गुड मॉर्निंग. आज बनवला होता मी खरवस. आता त्याची रेसिपी तर खूपच सोपी आहे, पण माझी त्याच्या बरोबरची मेमरी खूप जुनी आहे. पहिली ते चौथी मी विश्रांतवाडी फुले नगर या पुण्यातल्या एका एरियामध्ये राहायचे आणि तिथे राहत असताना जवळच गोठा होता, जिथून आमच्याकडे एक दररोज दूधवाला भैया दूध द्यायला यायचा. एकदा त्याने सहजच विचारले की आमच्याकडे चीक अवेलेबल आहे, तुम्हाला हवाय का? त्याला हो म्हणाल्यानंतर आणि ते खरवस खाऊन बघितल्यानंतर मी आणि माझी बहीण त्या रेसिपीच्या प्रेमातच पडलो आणि एव्हरी वीकेंड आम्ही त्याची डिमांड करायला लागलो. आणि मग पुढची 5 वर्ष महिन्यातून एकदा तरी आमच्याकडे खरवस व्हायचा, ज्याने मला तर ती रेसिपी लक्षात राहिली, पण माझ्या बहिणीला मात्र नॉशिया आला. असं म्हणूनच ही रेसिपी अगदी माझ्या जवळची आहे, कारण ही हाताने धरून शिकवलेली नसून डोळ्यांनी बघून शिकलेली आहे. आता मी माझ्या पद्धतीने हा खरवस बनवत असल्यामुळे हा माझा अंदाज आहे, तुम्ही तुमचं कोणतंही प्रमाण यामध्ये वापरू शकता. मग यासाठी जेवढा चीक असेल तेवढंच म्हशीचं दूध मी घेतलेलं आहे आणि 1 लिटरच्या मानाने मी 200 ग्रॅम गुळ घेतला. मग घातली त्यामध्ये वेलची पूड, तुम्ही जायफळ आणि केशरही घालू शकता आणि गुळाच्या ऐवजी साखरही वापरू शकता. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून ते गाळून मग स्टीम करून तो शिजवून घ्यायचा आणि झाला आपला खरवस रेडी. स्टीम करताना चिकाच्या भांड्यावर झाकण ठेवायला विसरू नका, कारण की ते मी घाईमध्ये दाखवायचं विसरले. आता वृंदामुळे मला तर हा चिक काही खाता आला नाही, पण चिन्मय आणि पप्पांना तर भयानक आवडला आणि आतापर्यंत त्यांनी खाल्लेल्या खरवसापैकी हा बेस्ट होता, अशी मला कॉम्प्लिमेंट सुद्धा मिळाली. आणि मग या सगळ्या कॉम्प्लिमेंट्स वरून मला असं वाटतंय की फक्त कुकिंगचे ब्लॉग्स का टाकावे, जे मला बेस्ट येते त्याचे ब्लॉग करायला आणखीन मजा येईल. आणि यासाठी घेतलाय मी नवीन कॅमेरा, पण त्याच्याबद्दल नेक्स्ट ब्लॉग मध्ये सांगते.